खड्ड्यांचं साम्राज्य फक्त नाशिकमध्येच आहे असं अजिबात नाही। ठाण्यातली परिस्थितीपेक्षा याहीपेक्षा काही वेगळी दिसत नाहीये। ठाण्यातल्या रस्त्यांवरही खड्ड्याचं साम्राज्य दिसून येत आहे। एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या रस्त्यांवरचे हे खड्डे लोकांसाठी आव्हानात्मक ठरतात। जीव मुठीत घेऊन ठाणेकर प्रवास करतात। पावसाचा सर्वाधिक फटका रस्त्यांना बसतो आहे आणि वाहन चालक त्यामुळे त्रस्त झालेले आहेत। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी। सध्या राज्यात ठिकठिकाणी पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळतोय आणि या पावसाचा सर्वाधिक फटका वाहन चालकांना देखील होताना पाहायला मिळतोय। कारण पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्यानंतर रस्त्यावर मोठमोठ्या खड्ड्यांचं साम्राज्य येतं आणि रस्त्यावरती खड्डे पडल्यानंतर वाहतूक कोंडी देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळते। मी सध्या ठाण्यातील तिनाथ नाका उड्डाणपुलावर आहे आणि आपण पाहतोय खड्ड्यांचं साम्राज्य जे आहे ते प्रत्येक उड्डाणपुलावर आहे। कारण या ठिकाणी दुचाकीस्वार असतील, अवजड वाहनं असतील, चारचाकी वाहन चालक असतील, हे प्रवास करत असतात आणि प्रवास करत असताना मात्र या खड्ड्यांमुळे जीव मुठीत घेऊन वाहन चालकांना प्रवास करावा लागतो। खरं तर मी खड्ड्यांची जी पातळी आहे ती कितपत आहे किंवा खड्डे किती खोल आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय। या ठिकाणी सर्वच वाहन चालक जे आहेत ते प्रवास करत असतात, मात्र ही खड्ड्याची जी पातळी आहे ही जास्त खोल आहे। यातून जर दुचाकीस्वार गेला तर मात्र अपघात टाळता येऊ शकत नाहीये। त्यामुळे प्रशासनाचं या खड्ड्यांकडे कुठेतरी दुर्लक्ष होतंय। या सगळ्या खड्ड्यांच्या मुळे अनेक जण जीव मुठीत घेऊन प्रवास करताना पाहायला मिळतात। नाशिकमध्ये देखील खड्ड्यांमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाला जाग येणार आहे का? हे खड्डे आता केव्हा मुजवले जाणार आणि नागरिकांच्या जीवाशी प्रशासन खेळतंय का? अशा प्रकारचा सवाल वाहन चालक विचारताना पाहायला मिळत आहेत। आता तरी या खड्ड्यांकडे बघून प्रशासनाला जाग येणार आहे का आणि वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन करावा लागणारा प्रवास हा आता थांबणार आहे का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत उबाळेसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।